नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे योनी शोथ. याला इंग्रजीमध्ये शॉलोइंग व्हाजायना किंवा वाल्वर एडिमा असे म्हटले जाते. योनी आणि भग या दोन्ही भागाचा शोथ म्हणजे सूज असेल तर त्याला योनी शोथ असे म्हटले जाते. हा सर्वसामान्य विकार आहे. याचा वेळेवर इलाज केला तर खात्रीने बरा होऊ शकतो. परंतु स्त्रिया हा रोग लपवतात, त्यामुळे हे काम बिकट होऊन जाते. योनीच्या आदी स्तरामध्ये आणि योनीतून स्रवणाऱ्या द्रवामध्ये वयोमानानुसार होणारा बदल योनिशोथ म्हणजे योनीला सूज येण्यास कारणीभूत होतो. सामान्यपणे प्रौढ स्त्रियांमध्ये जो योनिस्राव होतो त्यामध्ये श्लेष्मा आणि योनिपेशी असतात. श्लेष्मा म्हणजे चिकट द्राव म्हणजे शेंबडासारखा चिकट असा द्रव असतो. या द्रवामुळे सामान्यतः क्षोभ म्हणजे त्या भागाचा ऱ्हास होतो, झिजवते. स्रावाच्या प्रमाणामध्ये मासिक पाळीमुळे आणि मानसिक कारणामुळे बदल होऊ शकतो. निरोगी स्त्रीला या द्रवामुळे खाज, जळजळ, आग किंवा क्षोभ होत नाही. ज्या स्त्रीचे आरोग्य ठीक नसते तिच्या योनीमध्ये जीवाणूंची वाढ लवकर होते आणि टाकाऊ पदार्थ जास्त प्रमाणामध्ये तयार होतात. यामुळे योनी भागाचा क्षोभ म्हणजे ऱ्हास म्हणजे झीज होते, खाज येते आणि आग होते. त्यामुळे लघवीला दुर्गंधी येते. याची लक्षणे काय आहेत? तर योनीमध्ये जडपणा येतो, आग होते, जांघेमध्ये ओढल्यासारखे वाटते, लघवीला जास्त वेळा जावे लागते, अंगावरून पांढरे पाणी जाते. जीवाणू संसर्ग असेल तर द्रव पिवळा आणि पू मिश्रित असतो. याची कारणे काय आहेत? तर योनी भागामध्ये जखम होणे, खरचटणे, घट्ट कपडे घालणे, अस्वच्छ कपडे घालणे, स्नान करताना घाणेरडे पाणी वापरणे ही योनीला सूज येण्याची मुख्य कारणे आहेत. अँटीबायोटिक औषधे, हार्मोनच्या गोळ्या या घेतल्यामुळे सुद्धा योनीला सूज येण्याची शक्यता असते. बाळंतपण, मधुमेह, मानसिक कारणे यामुळे सुद्धा योनीला सूज येण्याची शक्यता असते. विशेषतः मासिक पाळीच्या वेळेस मानसिक ताण जास्त असतो. अशा वेळेस योनीला सूज येण्याची शक्यता जास्त असते. अस्वच्छ राहणीमानामुळे आणि अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयीमुळे शरीरामध्ये विषारी आणि टाकाऊ पदार्थ सामान्य मार्गाने बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. म्हणून हे विषारी पदार्थ योनी मार्गातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. याचा परिणाम म्हणून जे चिकट स्राव असतो तो जास्त प्रमाणामध्ये तयार होतो. त्याला म्युकस म्हटलं जातं. यालाच श्वेतप्रदर पण म्हटले जाते. याला पांढरे पाणी येणे पण म्हटले जाते. नंतर हा द्रव दुर्गंधयुक्त जर त्यामध्ये इन्फेक्शन झाले असेल तर पू मिश्रित होतो, कारण त्यामध्ये जीवाणूचा संसर्ग झालेला असतो. यावर उपचार, योनीला सूज येणे यावर उपचार करण्यासाठी संपूर्ण आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडल्याशिवाय योनिशोथाचा उपचार योग्य तऱ्हेने होणार नाही. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आहार. सुरुवातीला 5 दिवस उपवास करा. रोगाचे स्वरूप बघून उपवास काळ वाढवावा. या काळात लिंबू पाण्याशिवाय दुसरे काहीही घेऊ नये. यामुळे मानवी शरीरामधील असलेले विषारी पदार्थ बाहेर काढायला आणि जीवाणूंचा सामना करायला वेळ मिळतो. उपवास काळानंतर हळूहळू संतुलित आहार सुरू करावा. आहारामध्ये कच्च्या कोशिंबिरी, फळे, मोड आलेले धान्यही असावेत. यामुळे योनीमधील द्रवाचे प्रमाण कमी होते. 10-15 दिवस असा आहार घेतल्याने जंतू संसर्ग आटोक्यात येतो. उकडलेल्या भाज्या पचायला हलक्या असतात, त्या घ्याव्यात. त्यासोबत कोंड्यासकट कणकेची पोळी, भात, वरण, भाज्याचे सूप, ताक याचा हळूहळू जेवणामध्ये समावेश करावा. चहा, कॉफी, मैद्याचे पदार्थ खाऊ नयेत. तर या आजारावर जलचिकित्सा कशी करायची? योनिशोथासाठी जलचिकित्सा अत्यंत उपयोगी आहे. सुरुवातीला पोट साफ होण्यासाठी कोमट पाण्याचा इनिमा घ्यावा. बद्धकोष्ठतेमुळे शरीरामधील विषारी पदार्थ साठतात, ते इनिमा दिल्याने बाहेर पडायला मदत होते. योनी मार्गातील पू मिश्रित द्रव पुसण्यासाठी निंबाच्या पाण्याने योनी धुवावी. निंबाचे पाणी टाकून पाणी उकळावे. धुताना पाण्याचे तापमान 35 ते 40 डिग्री सेंटीग्रेड असावे. त्यानंतर थंड पाणी वापरावे.
दीर्घकालीन स्वरूप असेल तर एका पिचकारीमध्ये थंड पाणी घेऊन त्याने योनी मार्गावर पाण्याचा फवारा मारावा. रुग्णाने पाठीवर झोपून कंबर थोडी उंच करावी आणि पाणी योनी मार्गातून बाहेर जाऊ द्यावे. चेबुलिक मायरोबाला नावाच्या वनस्पतीचा काढा योनिश्वासावर अत्यंत गुणकारी आहे. हा योनिमार्गाचा बाहेरचा भाग धुण्यासाठी वापरावा. श्वेत पदर म्हणजे अंगावरून पांढरे जात असेल तर या काढ्याने लिंबाच्या काढ्याचा मिसळावा आणि त्याने योनिमार्ग धुवावा. खूप वेळ थंड कटिस्नान आणि त्याच वेळेस उष्ण पाण्यात स्नान घ्यावे. टबामध्ये पाणी थंड पाण्याची उंची 34 इंच असावी. रुग्णाने टबाच्या बाहेर पाय सोडून न बसावे. हे स्नान 20 ते 30 मिनिटे करावे. ओलसर कपडे 1 तासभर घातल्याने योनिशोथ कमी होण्यास मदत होते. सुती कपड्याची अंडरवेअर थंड पाण्यात भिजवून पिळून अंगात घालावी. त्यावर लोकरीची अंडरवेअर घालावी. थंडी वाजू नये म्हणून अंगावर ब्लँकेट घ्यावे. या उपचारामुळे योनिशोथ कमी होतो. दिवसातून 2 वेळा 10-15 मिनिटे योनी मार्गावर खालच्या भागात थंड पाण्याची धार सोडावी. ओटीपोटावर मातीचा लेप 10 मिनिटे ठेवावा. रंगीत किरणांची चिकित्सा सुद्धा योनिश्वासावर लाभदायक आहे. निळा प्रकाश तासभर योनी मार्गावर सोडावा. हिरव्या प्रकाशाने भारित केलेल्या पाण्याने योनी मार्ग धुवावा. जीवाणू संसर्ग असेल तर तो कमी होतो. रोग बरा झाल्यानंतर योग्य आहार, स्वच्छता आणि व्यायाम करणे व संपूर्ण विश्रांती घेणे आवश्यक आहे. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.